हरिओम. कलापुष्प आयोजित ज्ञानेश्वरीवरील व्याख्यानांमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याशी मनीषाताई फडके उघडली खाणी रूपाची या विषयावरती बोलणार आहेत. उघडली खाणी रूपाची. ज्ञानेश्वरीमध्ये तत्वज्ञान सांगायचं ही खरी गोष्ट आहे, पण तरी सुद्धा ज्ञानेश्वर स्वतःच्या भाषेबद्दल अनेक ठिकाणी अत्यंत अभिमानाने बोलतात की माझी भाषा ही किती समृद्ध आहे. अर्थात हे सगळं ते गुरुकृपेला अर्पण करून टाकतात की गुरुची माझ्यावर कृपा आहे म्हणून माझ्याकडे भाषा सामर्थ्य आहे, म्हणून सगळे अलंकार मी वापरू शकतो. अशी ही गुरुकृपा असल्यामुळे मी इतक्या उत्तम भाषेत तुमच्याशी बोलू शकतोय असं ज्ञानेश्वर कबूल करतातच. पण ज्ञानेश्वर म्हणतात की समजा तुम्हाला तत्वज्ञानापर्यंत जायचं आहे पण वेळ आहे त्याला अजून. तर ते असं म्हणतात की एक गोष्ट आपण सहज बघितली तर असं लक्षात येतं. ते म्हणतात की जैसी कानाआधी दृष्टी उपेगा जाय. ज्ञानेश्वर आपल्याला असं सांगतात की मनाच्या कानांनी तुम्ही ऐका. पण एका ठिकाणी ते असं म्हणतात की जरी कानाचे आधी दृष्टी उपेगा जाय. सहज आपण जर विचार केला तर असं लक्षात येतं की जेव्हा वीज चमकते तेव्हा काही वेळाने आपल्याला ढग गडगडल्याचं ऐकायला येतं, तेव्हा दृष्टी आधी उपयोगाला जाते आणि मग ढगांचं गडगडणं सुद्धा ऐकायला येतं. ढग हपटलेत हे कळतं, पण त्याच्या आधी वीज जशी दिसते तसं ते म्हणतात की बुद्धीची या जिभा बोलाचा न चाखता गाभा. ही बुद्धीची जीभ आहे, त्यांनी बोलाचा गाभा तुम्ही अजून चाखलेला नाहीये, त्यातला लक्षार्थ तुम्हाला कळलेला नाहीये, परंतु शब्दार्थांनी सुद्धा अक्षरांची या भांबा इंद्रिये जिती, त्या अर्थाने सुद्धा मी इतकं सुंदर चित्र तुमच्या समोर निर्माण करेन की तुमची इंद्रिय सगळी मी जिंकून घेईन. त्या अक्षरांनी इंद्रिय जिंकून घेतली जातील. पहा पा मालतीचे कळे घ्राणासी किर वाटले परिमळे. की मालतीची फुलं आलेली आहेत, ती वास अत्यंत सुंदर येतो, तर नाकाला तो वास कळतो, ही गोष्ट खरी. पण ते म्हणाले की समजा जर मालतीचे कळे ते लांब असतील परी वरचिली परवा काही डोळे सुखिया नव्हती. पण त्याचं सौंदर्य बघून डोळ्याला सुख होणार नाही का? तर डोळ्याला सुद्धा अत्यंत सुखावहच ते वाटेल. त्यामुळे डोळ्याला सुखावह वाटणारी अशी दृश्य ज्ञानेश्वर आपल्या ओव्यांमधून आपल्या समोर निर्माण करत जातात. आपण 6व्या अध्यायातली कुंडलिनी जागृती बघितली तर कुंडलिनी जागृत होऊन ती शिवरूप होईपर्यंतचा प्रवास एखाद्या चलतचित्राप्रमाणे ते आपल्या समोर मांडत जातात. किंवा 11वा अध्याय बघितला विश्वरूप दर्शन, तर जणू काही ते प्रत्येकाला असं सांगतात की मी तुला विश्वरूप सगळं सांगत जातोय. मी तुझ्यासमोर मोठा कॅनव्हास ठेवलाय, तुझ्या हातात अनेक रंग दिलेत, तुझ्या हातामध्ये पेन्सिल दिले, काढ चित्र आणि रंग असं जणू काही सांगत जातात. असं 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन, त्याच्यात अर्जुनाला पहिल्यांदा सगळी सकारात्मक रूप दिसणं, मग संहारक रूप दिसणं आणि त्यातून अर्जुनाच्या मनोवृत्तीवर झालेला त्याचा परिणाम, हा सगळा जणू काही एखाद्या फिल्म प्रमाणे ते आपल्या समोर उलगडत जातात. ही गोष्ट जरी खरी असली तरी सुद्धा ज्ञानेश्वरांच्या शब्दाची ताकद इतकी आहे की ते एखाद्या ओवीत सुद्धा एक सुंदर चित्र आपल्या समोर उभं करतात. आता पावसाळा सुरू आहे, ह्या आभाळाचं वर्णन करताना की अजून पूर्ण पावसाळा सुरू झालेला नाहीये. पावसाळ्यामध्ये ढग येतात, पाऊस पडतात, ही गोष्ट खरी, पण कधी कधी अकाळी ढग येतात. त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात की जैसे अकाळी आभाळ अळूमाळू सपातळ विपाये तरी केवळ वसेना वर्षे. त्यात अकाळी आलेलं आभाळ आहे. मग कसं दिसतंय हे आभाळ? तर अळूमाळू सपातळ, की हे ढग आहेत, हे दाट ढग नाहीयेत, हे पातळसे ढग आलेले आहेत, अळूमाळू आहेत, थोडेसेच ढग आहेत. सपातळ, की ते पूर्ण पाण्याने भरलेले नाहीयेत, त्यामुळे त्याला पूर्ण आभाळाचा किंवा पूर्ण पाण्याचा रंग अजून आलेला नाहीये, पण तरी सुद्धा थोडेसे गडद दिसायला लागलेले ढग आहेत. पण काय करणार, हे नुसतेच अकाळी आलेले ढग आहेत, ते राहतही नाहीत आणि वर्षतही नाहीत, म्हणजे ते थांबतही नाहीत आणि ते वर्षावही करत नाहीत.
आपल्या डोळ्यासमोर असं अकाळी आलेल्या ढगांचं चित्र उभं करतात, की माणूस मोठ्या आशेने बघत असतो की ढग आलेत आकाशात तेव्हा पाऊस पडेल, पण अकाळी आलेले हे ढग आहेत, सपातळ असतात, वाऱ्याबरोबर ते जणू काही वाहून जातात. दुसऱ्या एका ओवीत वर्णन करताना ते म्हणतात, का मेघाचे अंग झील दिसे वारवून जैसे जाईल. कसे ढग असतात, आपण लांबून बघतोय, आपल्याला ते ढग पातळसे वाटतात आणि असं वाटतं की वाऱ्याबरोबर हे ढग वाहून तर जाणार नाहीत ना. पुन्हा एकदा डोळ्यासमोर चित्र उभं, की आभाळात ढग आलेले आहेत, आभाळा ढगांनी भरलेले आहे आणि हे ढग कसे आहेत, तर झील आहे, अंग त्याचं पातळच अंग आहे. असं वाटतं की हे ढग वाऱ्याने वाहून तर जाणार नाहीत ना. परी वर्षती नवल घनवटजे आणि मग अचानक पावसाच्या धारा जणू काही पडायला लागतात आणि पाऊस धारा वर्षाव करायला लागतात. घनदाट वर्षा व्हायला लागते. असं चित्र ज्ञानेश्वर आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. ज्ञानेश्वर अशी अनेक चित्र आपल्या डोळ्यासमोर रेखाटत जातात. तिथे दिव्याचं एक चित्र ते उभं करतात. 6व्या अध्यायामध्ये आता कुंडलिनी जागृत झालेली आहे आणि कुंडलिनी जागृत झालेली आहे. ही कुंडलिनीला आकार आहे का, तर कुंडलिनीला आकार नाहीये. पण या कुंडलिनीला सोनेरी वस्त्र ज्ञानेश्वर नेसवतात आणि वाऱ्याची पुतळी जणू काही आपल्यासमोर उभी करतात. आता वाऱ्याला आकार नाही, ह्या वाऱ्याला आकार देण्याचं काम हे सोनसळी वस्त्र करतं. ते म्हणतात होकाजे पवनाची पुतळी. आता ही शक्ती जागृत झालेली आहे, वायुरूप आहे. ही वायुरूप शक्ती वाहत आलेली आहे जणू काही. होकाजे पवनाची पुतळी पांघुरली होती सोनेसळी. सोनसळी रंगाचं वस्त्र तिने धारण केलेलं आहे. सोनसळी रंगाचं वस्त्र धारण केलेली पवनाची पुतळी नाजूक किंवा अत्यंत सुंदर अशी दिसणारी पुतळी ते आपल्या डोळ्यासमोर उभी करतात आणि मग म्हणतात ते फेडून या वेगळी ठेवली ती. तिने ते वस्त्र जे सोनसळी नेसलेलं होतं ते फेडून ते काढून बाजूला ठेवून दिलं आणि मग ही वाऱ्याची पुतळी कशी दिसणार, तर ती हृदयामध्ये जणू काही मग एकरूपच होऊन गेली, हृदयामध्ये सामावून गेली. तेजाची उजरी होती ती हृदयामध्ये सामावून गेली. असं वाऱ्याच्या पुतळीचं म्हणजे निराकाराचं साकार रूप दाखवण्याचं काम ज्ञानेश्वर एका ओवीमध्ये करतात. ही जी कुंडलिनी होती ती कशी क्षणात नाहीशी झाली ह्याचं वर्णन करताना ते पुढे म्हणतात, ना तरी वारयाचेनी अंगे झगटली दीपाची दिठी निमटली. ते म्हणतात जणू काही एखादी ज्योत लावलेली आहे दिव्याची आणि काय झालं तर तिथनं सोसाट्याचा वारा आला आणि वारा त्या दिव्याच्या ज्योतिषी झगडा झाला जणू काही दोघांचा आणि मग काय झालं तर दीपाची दिठी निमाली. तो जो दिवा होता ती वात पेटलेली जी वात आहे ती म्हणजे त्या दिव्याची दिठी आहे असं ज्ञानेश्वर म्हणतात. त्यामुळे ते म्हणतात दीपाची दिठी निमाली, ती वात विझली गेली. का लखलखोनी हारपली वीजू गगनी, किंवा वीज लखलखते आकाशामध्ये आणि क्षणात ती आकाशामध्ये विरून जाते. तशी ही जी कुंडलिनी आहे ती क्षणात हृदयाकाशामध्ये विरून गेली. जशी वीज लखलखावी, डोळ्यासमोर वीज लखलखण्याचं चित्र उभं करतात, तसंच दिवा लावलेला आहे, वारा आल्यानंतर एखाद वेळेस वात अशी हलते आणि मग जर सोसाट्याचा वारा असेल तर मग ती वात विझून जाते. हे सगळं चित्र ज्ञानेश्वर आपल्या डोळ्यासमोर सहज साकार करतात. पुढे आता मोत्यांचं वर्णन करतायत ज्ञानेश्वर. मोती कशात असतात तर ते शिंपल्यामध्ये मोती तयार होतात. स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये पाणी पडलं तर शिंपल्यामध्ये मोती तयार होतात. पाणी पडतं, शिंपल्याची शक्ल असतात ती बंद होतात, आतमध्ये मोती तयार व्हायला सुरुवात होते आणि मग काय होतं तर निडाराचे नि कोंदाटे मोतीये नावरती संपुटे, की आतमध्ये मोती तयार झालेत आणि ते इतके एकमेकांना लगटून आहेत, ते इतके गच्च भरलेले आहेत त्या शिंपल्यामध्ये, की आता ते त्या शिंपल्याच्या गर्भामध्ये मावत नाहीये. ते म्हणतात की दाटी झालेली आहे जणू काही.
मोतीये नावरती संपुटे, ते मोती त्या शिंपल्यामध्ये मावत नाहीयेत. मग काय होतं, तर मग शिवणी जैशी उतटे शुक्ती पल्लवांची. आणि मग ते जे शिंपल्याची दोन्ही शकल बंद झालेली असतात, त्याची जी शिवण असते ती जणू काही उसवते आणि त्यातून ते मोती सुंदर दिसायला लागते. शिंपल्याचा सांधा उकलून मोती दिसणं हे अत्यंत सुंदर रूपात ज्ञानेश्वर आपल्या समोर उभं करतात. आता दिव्याची दुसरी पण एक, दिवा म्हणजे काय हे सांगताना ते म्हणतात की का स्नेह सूत्र वन्नी मेळू एके स्थानी, धरी जे तो जनी दीपू होय. की स्नेह म्हणजे तेल किंवा तूप, सूत्री म्हणजे वात आहे, आणि वन्ही म्हणजे अग्नी आहे, हे तिन्ही एकत्र झाले की जे तयार होतं त्याला दीपक असं म्हणतात. हे जेव्हा एका ठिकाणी एकवटलं जातं तेव्हा त्याला दीप असं म्हटलं जातं. आता ह्या दीपाचा उपयोग ते अनेक ठिकाणी ज्ञानदीप उजळू दे अशा यांनी करतात. पण दुसरीकडे मात्र चित्र रंगवताना ते असं म्हणतात की हा तेलाचा दिवा असतो ना, ती वात लावलेली असते, तर तो अग्नी असतो तो, आणि त्या वातीमध्ये तेल असतं, त्यांनी ती वात जळत असते. त्याचं वर्णन करताना ते असं म्हणतात की पै गुणी ते तुला खाय, ही वात असते, ह्याला अग्नी हळूहळू खात असतो. स्नेह की जाळी तू जाई, त्याच्यामध्ये जे तेल आहे ते त्याच्या बरोबरीने जळत असतं. जेथ ठेवी जे तेथ होय मसी ऐसे, जिथे दिवा ठेवेल ना तिथे काजळी रमते असं ते म्हणतात. मसी ऐसे, काजळासारखं काळं होतं. दिवा लावलेला दिवा हळूहळू वात कमी कमी होत जाणं, त्यातलं तेल कमी कमी होत जाणं, आणि त्याचबरोबर दिव्याची काजळी धरणं, हे जे चित्र आहे हे चित्र ह्या एका ओवीत सहज ज्ञानेश्वर आपल्या समोर ठेवतात. आणि मग त्याचं वर्णन करताना ते म्हणतात की ह्या दिव्यावरती जर पाणी मारलं तर काय होईल. ते म्हणतात जीवने शिंपीला तिडप पिढी, तर पाणी जर त्या वातीवर मारलं तर त्याच्यातनं तडतड असा आवाज येतो. तिडीपिडी म्हणजे भिजू नये म्हणून ती वात प्रयत्न करते, तडफड होते जणू काही, तिडपिडी. विजीला प्राण सांडी, पण तिथून जर तेवढ्यात वारा आला तर मात्र ती ज्योत असते ती प्राण सांडते, म्हणजे ती ज्योत विझते. आणि हा अग्नी जर कुठच्या वस्तूला लागला तर मात्र तो ती वस्तू शिल्लक ठेवत नाही, लागला तरी काडी उडवणे दी. एका ओवीमध्ये तडतडणारा दिवा, विझणारा दिवा, आणि ह्या अग्नीमुळे सबंध एखाद्या गोष्टीची राख रांगोळी होणं, अशी 3 चित्र सहज ज्ञानेश्वर आपल्या समोर रेखाटते. निराकाराचं चित्र सुद्धा ज्ञानेश्वर तसंच रेखाटतात. ते म्हणतात परिमळू निघाली या पवनापाठी. आता फूल उमललेलं आहे आणि फुलातला जो सुगंध आहे तो पवनापाठी निघालाय, म्हणजे वाऱ्यालाही आकार नाही, वाऱ्यालाही रूप नाही, गंधालाही रूप नाही, पण त्या दोघांनाही जणू काही रूप ज्ञानेश्वर देतात, आणि तो वारा त्या फुलातला सुगंध वाहून घेऊन चाललाय असं चित्र आपल्या समोर मांडतात. त्यात परिमळून निघाली या पवना पाठी, मागे वोस फुल राहे देठी. जर फुलातला सुगंध राहून गेला ना, वाहून गेला वाऱ्याबरोबर, की वोस फुल म्हणजे फुलाचं तर जीवन जणू काही तो जीवनातला जो रस आहे तो जणू काही वारा बरोबर घेऊन गेलाय, आणि ते फुल मात्र देठाला तसंच राहिलंय. दुसरं एक सुंदर चित्र ते आपल्या समोर उभं करतात, ते झुंबराचं चित्र आहे. की झुंबरामध्ये दिवे लावलेले आहेत. आता दिवे म्हणजे आताचे दिवे नाही, तर तेलाचे दिवे किंवा असे दिवे त्या झुंबरामध्ये लावलेले आहेत. ही झुंबरं कसली आहेत, तर ती स्फटिकाची आहेत. स्फटिकामध्ये तो दिवा ठेवलेला आहे. ते म्हणतात कसं असतं की मनामध्ये जे चांगलं जर सद्भाव असेल तर तो बाहेर फाकलेला दिसतो. त्याचं वर्णन करताना ते ह्या स्फटिकाच्या दिव्याच्या दृष्टांताचा उपयोग करतात. ते म्हणतात स्फटिक गृहींचे डोलत दीप जैसे. इथे सद्भाव बाजूला ठेवला तरी सुद्धा स्फटिक गृहींचे डोलत दीप जैसे असं म्हटलं की ती स्फटिकाची झुंबर, त्याच्यात असले लावलेले दिवे, त्याचा स्फटिकामुळे आपल्याला त्या प्रकाशाचं होणारं दर्शन, आणि कधीतरी वाऱ्याच्या झुळकीने हलणारा तो झुंबर, आणि त्याबरोबरच त्या दिव्यांची सुद्धा हालचाल,
असं सगळं चित्र ज्ञानेश्वर सहज रेखाटत जातात. पुढे ते म्हणतात दिवा कशात ठेवलाय याच्यावरती पण अवलंबून आहे ना. तर दिवा कशावर ठेवलाय, तर दिवा भिंगाचे घरे, काचेच्या घरामध्ये तो दिवा ठेवलाय. आणि मग काचेच्या घरात दिवा ठेवला की तो प्रकाश आवरला जात नाही, तर तो सगळीकडे त्यात तो प्रकाश पसरला जातो. जैसा भिंगाचे घरे दीप प्रकाशून आवरे, प्रकाश आवरताच येत नाही असा प्रकाशमयता दीपाची ते ह्या ओवीमध्ये व्यक्त करतात. आता चंद्राची किंवा पौर्णिमेचा प्रकाश कसा असतो ह्याचं वर्णन सुद्धा ज्ञानेश्वर करतात. ज्ञानेश्वर म्हणतात अगा पुनवेचा दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी. चंद्राचा प्रकाश आकाशात धावतो असं ते म्हणतात, कारण काय चंद्राची प्रभा आहे ती संपूर्ण आकाशभर पसरलेली आपल्याला दिसते. आणि पौर्णिमेच्या चंद्राचा लख्ख प्रकाश सगळीकडे पसरलेला दिसतो. त्या ओवीमध्ये ते म्हणतात की अगा पुनवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी. चंद्राचा जो प्रकाश आहे तो आकाशभर धावत सुटलेला आपल्याला दिसतो. जसं चंद्राचं वर्णन करतात तसंच चंद्रप्रकाश पसरलेला दाखवतात, तसा सूर्याचा प्रकाश सुद्धा पहाटेला कसा पसरत जातो ह्याचं वर्णन सुद्धा ज्ञानेश्वर अप्रतिम करतात. ते म्हणतात सूर्ये अधिष्ठिली प्राची, सूर्य प्राची अधिष्ठिली प्राची जगा राणीवदे प्रकाशाची. पूर्वेला सूर्य अधिष्ठीला गेला, पूर्वेला सूर्य उगवलाय आणि मग जणू काही त्यांनी संबंध जगाला प्रकाशाचं राज्य बहाल करून टाकलाय. पूर्व दिशेला उगवणारा सूर्य त्याच्या सगळ्या छटांसह ज्ञानेश्वर सहज व्यक्त करतात. मी जसं मगाशी म्हटलं की अरूपाला सुद्धा रूप देण्याचं काम ज्ञानेश्वर करतात. तसा वारा कसा दिसतो आपल्याला, झाडात वारा जाणवतो, झाडामध्ये वारा दिसतो. तसा झाडाजवळ जर वारा आला तर पानं हलताना आपल्याला दिसतात. पण वारा जरी निमाला तरी सुद्धा तो वारा आपल्याला झाडामध्ये जाणवतो असं चित्र रंगवताना ज्ञानेश्वर म्हणतात. वारा जरी वाजोनी उसरी, वारा आला होता तो वाजत आला, कारण वारा वाजतो म्हणजे वाऱ्यामुळे झाडाची पानं वाजतात, पानांची सळसळ आपल्याला ऐकू येते. वारा जरी वाजोनी ओसरे, तो ओसरलाय आता वारा, तरी तो डोल रुखी उरे, तरी सुद्धा ते झाड थोडंसं हलत राहतं. वारा जरी थांबला तरी झाड मात्र थोडं डोलताना आपल्याला दिसतं. असं हे वाऱ्याचं झाडावर दिसणारं अस्तित्व ज्ञानेश्वर त्या झाडाचं चित्र रेखाटून आपल्याला स्पष्ट करताना दिसतात. दुसऱ्या एका ठिकाणी म्हणतात ते का सरले या गीताचा समारंभ, की गाणं संपून गेलाय पण तरी सुद्धा गाण्याचे ते सूर जसे सगळीकडे भरलेले आहेत असं गाणं संपल्यावर सुद्धा जसं जाणवत राहतं. तसंच ते म्हणतात चित्र पुढे रंगवताना की भूमी लोळून गेली या अंबू बोलत आहे, की जमीन ओली आहे ना तर भूमीवरती पाणी लोळून गेलंय असं ते म्हणतात. भूमी लोळून गेली या अंबू बोलत हारे, पाणी वाहून जातं, पाणी लोळून जातं त्या जमिनीवर आणि ओलसर जमीन जी दिसते तिथे जाणवतं की इथे आता पाणी खेळून गेलेलं आहे, पाणी इथनं वाहून गेलेलं. आणि मग त्या भूमीचं जे मार्दव आहे ना ते ज्ञानेश्वरांना गवताच्या पात्यामध्ये दिसतं. ते म्हणतात का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. जमीन किती मऊ आहे हे कशावरून कळतं, तर गवताची जी लवलव असते, नवीन कोंभ फुटलेले आहेत त्या कोंभाची लवलव बघून कळतं की जमीन किती मृदू आहे हे सहज कळून येतं. पावसासाठी एक वेगळाच शब्द ज्ञानेश्वर इथे वापरतात. ते म्हणतात धाराधर. धारा धारण करणारा जो आहे तो पाऊस आहे. धाराधर काळे, पावसाच्या काळी महानदी उचंबळे. नदी उचंबळून आलेली आहे, नदीला आलेला पूर ते असा पाव ओवीमध्ये आपल्याला दाखवतात की धाराधर काळे महानदी उचंबळे. पुन्हा एकदा झाडाकडे जातात आणि म्हणतात झाड आणि वारा यांची गाठ जणू काही ते बांधतात आणि आपल्या समोर वाऱ्यामुळे हलणारं डुलणारं सळसळ आवाज करणारं झाड स्पष्ट करत जातात. रुखू डोलतू देखावा म्हणतात,
जेव्हा झाड डोलताना दिसतं ना, तरी वारा वाजतो मानाव, तेव्हा आपल्याला कळतं की वारा तिथे वाहून गेलाय, की वारा तिथे आहे. हे वाऱ्याचं रूप आपल्याला डोलणाऱ्या झाडामुळे कळून येतं. पण जर एखादं झाडच नसेल तर तिथे वाराच नाही असं म्हणता येईल का, असा प्रश्न ते आपल्याला विचारतात. की झाडामुळे तुम्हाला कळलं, हलणाऱ्या झाडामुळे, की इथे वारा आहे, पण जिथे झाड नाही तिथे वाराच नाही असं तर म्हणता येत नाही. रुखू नये तेथ पांडवा, नाही तो का, तो नाहीये काय तिथे असं म्हणता येत नाही. वारा असतोच, फक्त तो आपल्याला दिसतो कधी, तर जेव्हा झाड दिसतं तेव्हा तो वारा आहे हे आपल्याला दिसतं. वाऱ्यामुळे दिसणारी चित्र ते आणखीन आपल्यासमोर स्पष्ट करत जातात. ते म्हणतात, उचलले वायू असे, चळे शुष्क पत्र जैसे. ते म्हणतात वाळलेलं पान आहे, पण वारा त्या वाळलेल्या पानाला हलवतो जागेवरून आणि मग आकाशापर्यंत त्याला घेऊन जातो. निचेष्ट आकाशे परिभ्रमेल, की त्याच्यामध्ये जीव नसतो, पण वाऱ्यामुळे त्याला जीव मिळतो आणि वाऱ्यावरती विहरणारं पिकलेलं पान ज्ञानेश्वर आपल्या डोळ्यासमोर उभं करतो. जसं वाऱ्याची अनेक वर्णनं ज्ञानेश्वर करतात, तसंच पाऊस किंवा पावसाच्या काळाची वर्णनं सुद्धा अनेक येतात. ते म्हणतात, हे ना घनगर्जिता सरिसा. जेव्हा आता पाऊस येणार याची नांदी करतात आभाळात ढग आणि वाजायला लागतात, घनगर्जना करायला लागतात. हे ना घनगर्जिता सरिसा, मयूर ओवांडे आकाशा. आणि मग जो मोर आहे तो आकाशाकडे बघून हाकारायला लागतो जणू काही त्या ढगांना, की पाऊस येऊ देत, पावसाची नांदी मला मिळालेली आहे, असं जणू काही तो मोर त्याला सांगायला लागतो. असं आकाशाकडे बघून किंवा आभाळाकडे बघून, भरलेल्या आभाळाकडे बघून आनंदाने नृत्य करणारा मोर ज्ञानेश्वर आपल्या डोळ्यासमोर रेखाटत जातात. ज्ञानेश्वर अर्जुनाचं वर्णन करतायत. अर्जुनाचं वर्णन कधी तर अर्जुन आता विश्वरूप बघायला लागलेला आहे आणि विश्वरूप बघितल्यावर त्याच्या अंगावरती अष्टसात्विक भाव दाटून आलेले आहेत. ते म्हणतात की आतला जो आनंद आहे ना, तो बाहेर शरीरावर दिसायला लागतो. हा शरीरावर दिसणारा आनंद आहे, हा दृश्य स्वरूपात दिसणार आहे, त्याचं वर्णन ज्ञानेश्वर करतात. ते म्हणतात, आतुला महानंद चैरी रे जाहले, बाहेरी गात्रांचे बळ हारकोनी गेले. बाहेरच्या गात्रांचं बळ जणू काही हारपून गेलंय. आतला आनंद आता शरीरावर प्रकट व्हायला लागलाय. आपाद पा गुंतले पुलकाचले, ती सबंध अंगावर त्याच्या रोमांच आलेले आहेत. आता या रोमांचांचं वर्णन ज्ञानेश्वर अतिशय सुंदर करतात. ते म्हणतात, हे रोमांच कसे आहेत, पुन्हा एकदा ते पहिल्यांदाच पाऊस पडून गेलाय, आता आपल्या डोळ्यासमोर पुन्हा चित्र उभं करतात. ते म्हणतात, वर्षीय प्रथमदश, या वर्षातला पहिलाच पाऊस पडून गेलेला आहे. वोहळलया शैलाचे सर्वांग जैसे, आणि एखाद्या पर्वताच्या अंगावरून ते पहिल्या पावसाचं पाणी ओघळून गेलेलं आहे, त्याला भिजवून टाकलेला आहे. आणि मग असा पहिल्या पावसात भिजलेला जो पर्वत आहे, त्याच्या अंगावर जसे तृणांकुर फुटतात, विरुढे कोमलांकुरी तैसे, की अतिशय कोमल असे नवीन कोंभ, हिरवे कोंभ त्या पर्वतावरती फुटतात. आणि ते कोंभ कसे दिसतील, तसे रोमांच अर्जुनाच्या अंगावरती आलेत, असं वर्णन ते करतात. आणि आपल्या डोळ्यासमोर की सहज आपण पावसाळ्यात नुकता पाऊस पडून गेला की बाहेर पडतो आणि मग सहज पुणे मुंबई जाताना सुद्धा सगळ्या पर्वतांवरती, सगळ्या डोंगरांवरती एक हिरवळ पसरलेली आपल्याला दिसते, की नाजूक नाजूक गवताचे अंकुर जणू काही त्या पर्वतांवरती उगवलेले आपल्याला दिसतात. ते चित्र सहज आपल्या डोळ्यासमोर येतं आणि अर्जुनाच्या अंगावरती तसे कोमल असे रोमांच उभे राहिलेत. त्यामुळे ते रोमांच आहेत हे अत्यंत कोमल आहेत, हे सहजपणे ते आपल्या नजरेसमोर मांडतात. आणि मग दुसरं वर्णन करताना ते असं म्हणतात, की त्याचं सबंध अंग कापायला लागलेलं आहे. विश्वरूप हे कोणी न पाहिलेलं, न देखलेलं ते अर्जुनाने बघितलं आणि मग त्याचं सर्वांग कापायला लागलेलं आहे. हे सर्वांग कसं कापतंय ह्याचं वर्णन करताना
ते आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं करतात. ते म्हणतात, माझी सापडलेनी अलीकुळे, जळावरी कमळ कळिका जेवी आंदोळे. संध्याकाळ झाले, कमळ बंद झालंय आणि कमळामध्ये भुंगा अडकलाय. तो भुंगा बाहेर पडण्यासाठी धडपड करतोय. तो भुंगा बाहेर पडण्यासाठी धडपड करत असताना ती कमळाची कळी जशी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्या जळावरती आंदोळत राहते, तसा आतल्या आनंदाने अर्जुनाची अवस्था झाली असं वर्णन ते करतात. कमळाच्या आत सापडलेला भुंगा त्यांनी बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणं आणि तरी सुद्धा कमळाच्या पाकळीला धक्का सुद्धा त्यांनी न लावणं, हे सगळं चित्र सहजपणे अर्ध्या ओवीत आपल्या समोर उभं केलं जातं. दुसरं वर्णन ते समुद्राच्या भरतीचं करतात. ते म्हणतात, उदयलेनी सुधाकरे, जैसा भरलाची समुद्र भरे. की समुद्र खरा तर कायम भरलेलाच असतो, तो रिकामा कधी नसतोच. पण तरी सुद्धा पौर्णिमेचा चंद्र बघितला की मात्र समुद्राला दुपटीने भरती येते आणि भरलेलाच समुद्र भरलेला दिसायला लागतो. ती भरती आपल्याला जाणवायला लागते. त्या लाटांच्या गाजातून जाणवायला लागतं की हा चंद्राला बघून समुद्र जणू काही उचंबळून आलेला, अशी ती भरती ज्ञानेश्वर आपल्या डोळ्यासमोर मांडतात. श्रीकृष्णाचं वर्णनही ते अत्यंत सुंदर आपल्या नजरेसमोर तो सावळा श्रीकृष्ण उभा करतात. ते म्हणतात, कैसे चहुभुजांचे सावळे, देखता ओल्हावती मन डोळे. चहुभुजांचं सावळं अत्यंत सुंदर रूप बघून काय होतं, तर देखता ओल्हावती मन डोळे. डोळे आणि मन हे ह्यांना जणू काही भुरळ पडते, त्या रूपामध्ये ते मिसळून जातात, असं श्रीकृष्णाचं सावळ्या रूपाचं वर्णन ज्ञानेश्वर करतात. आता ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात दिली गेलेली अत्यंत सुंदर उपमा ती अशी की, का आपुला ठावू न सांडिता, आलिंगीचे चंद्रूप प्रकटता. की आपला ठाव तर सोडत नाही. कमळे रात्री चंद्रप्रकाशी, चंद्रविकासिनी कमळे. चंद्र आकाशात दिसायला लागला की ही जी कमलिनी आहे ती आपल्या पाकळ्या उमलते, तिच्या पाकळ्या उमलतात आणि त्या पाकळ्या उमलतात म्हणजे जणू काही त्या चंद्राला आलिंगन देतात, अशी कल्पना ज्ञानेश्वर आपल्या समोर मांडतात. अतिशय सुंदर चित्र की चंद्र दिसायला लागला आणि चंद्र विकासिनी कमळ उमललं. का आपुला ठाव न सांडिता, आपली जागा तर ती सोडत नाही, पण आपल्या पाकळ्या उघडून त्या चंद्राला आलिंगन मात्र ती देते. का आपुला ठाव न सांडिता, आलिंगीचे चंद्रू प्रकटता, हा अनुरागो भोगिता कुमुदिनी जाणे. हा जो काही प्रेमाचा प्रकार आहे ना, तो फक्त कुमुदिनीला कळतो आणि चंद्रप्रकाशाबरोबर कुमुदिनीचं उमळणं ज्ञानेश्वर आपल्या समोर मांडतात. जसं कुमुदिनीचं उमलणं ते आपल्या समोर मांडतात, तसंच पद्मिनी म्हणजे सकाळी जी सूर्यप्रकाशाबरोबर उमलणारी कमळ आहेत त्याचंही वर्णन ते करतात. ते म्हणतात, पद्मिनी रवी किरण, लाहे मग लाजे कवण. की ती लाज सोडून देते, जी ती मिटलेली होती, बंद कलिका होती, लाजलेली होती, ती लाज सोडून देते. रवी किरणांचा स्पर्श होतो आणि लाज सुटते. का जळे शिवतले लवण अंग भुले. की कसं होतं, ते म्हणतात की जसं पाण्याचा मिठाला स्पर्श झाला की मीठ आपलं अंग टाकून देतं, आपलं अंग विसरतं, म्हणजे पाण्यामध्ये ते जणू काही मिसळून जातं. साध्या साध्या गोष्टीच आहेत, पण त्याचं एक चित्र ज्ञानेश्वर आपल्या समोर रेखाटतात असं आपल्याला दिसून येतं. आता मृगजळ दिसतंय. मृगजळ दिसतं ते कधी दिसतं, तर ते फक्त दिवसा दिसतं. सूर्यप्रकाशामध्ये मृगजळ दिसतं आणि सूर्यप्रकाश गेला की मृगजळ नाहीसं होतं. मृगजळ नाहीसं होणं ज्ञानेश्वर आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. ते म्हणतात, का नुरेची सांज वेळे मृगतृष्णिका. मृगजळासाठी मृगतृष्णिका हा अत्यंत देखणा शब्द ज्ञानेश्वर वापरतात. की मृगाला तृष्णा लागली, मृग धावत सुटलेला आहे, त्याला उन्ह असताना दिसतंय की मला पाणी दिसतंय आणि त्या पाण्याच्या आशेने तो धावत सुटलेला मृग, आणि संध्याकाळची वेळ झाली, सांज वेळ झाली, सूर्य मावळला
आणि मग ते जे मृगजळ होतं तेही शिल्लक राहिलं नाही. त्यामुळे कानुरेची सांज वेळे मृगतृष्णिका, अशा ओव्यांमधून ज्ञानेश्वर अत्यंत देखणी चित्र आपल्या समोर मांडत जातात असं आपल्याला दिसून येतं. आपल्याला ही चित्र दिसतात कारण ज्ञानेश्वर तशी भाषा आपल्या समोर वापरत जातात. ज्ञानेश्वरांचे शब्द सामर्थ्य असं आहे की ज्याच्यातून आपल्याला चित्र दिसत जातात. ज्ञानेश्वर अनेक रंगांचा वापर सुद्धा ही चित्र रंगवताना करतात. ही काही नमुन्यासाठी घेतलेल्या ओव्या होत्या, पण ज्ञानेश्वर कसे रंग वापरतात हे आपल्याला 11व्या अध्यायात बघायला मिळतं आणि अनेक रंग वापरून ते चित्र रेखाटत जातात. वैद्यराज ज्ञानेश्वर म्हणून आपण बघितले. ज्ञानेश्वरीतलं रामायण सुद्धा दीपालीने मागच्या वेळेस आपल्याला सांगितलं आणि साध्या साध्या शब्दांतून ज्ञानेश्वर कसं चित्र उभं करतात असे शब्दांनी चित्र रेखाटणारे ज्ञानेश्वर मांडायचा प्रयत्न आज मी केला. नमस्कार. मनीषा, फार सुंदर झालं की आज चित्रकार ज्ञानेश्वर असं तू विषय मांडलास. कधीतरी ना ते रंगकर्मी असा रंगकर्मी हो असा ज्ञानेश्वर असे पण मांडते. 11व्या अध्यायातले रंग सांग. अगं काय सुंदर सांगितलंस तू आज. म्हणजे वाऱ्याचं रूप जे वर्णन करून सांगू शकतात, वाऱ्याचं चित्र उभं करतात. वाऱ्याची पुतळी तिने नेसली सोनसळी, ते एक चित्र. आणि वारं हलतंय पण ते आपल्याला दिसतं कसं त्याचं रूप, की झाडं हलतायत तेव्हा, झाडं डोलतायत तेव्हा. आणि ते स्फटिकाचं झुंबर जे असं आंदोलतंय वाऱ्यावर आणि त्याच्यामध्ये दिवे लावलेत. काय सुंदर चित्र. सुंदर चित्र. आणि अर्जुनाच्या अंगावर आलेले रोमांच, म्हणजे डोंगरावर पहिल्या पावसानंतर आलेले गवताचे कोंब. फारच सुंदर. अक्षरशः म्हणजे शब्द नाही येत आज मनीषा. फार सुंदर. म्हणजे ना ती शब्द सामर्थ्य काय असतं हे आपल्याला ज्ञानेश्वरी वाचल्यावरच कळून येतं. मनीषा, हा हा छान. नेहमीप्रमाणेच खूप छान. मी तर अगदी काल आज केव्हा तरी दीपालीला टाकलाय मेसेज की सगळ्यांचं मला खूप छान ऐकायला आवडतं. सगळेच जण खूप छान छान बोलतात या ग्रुपवर. मी खरं तर हे ऐकले नव्हते मागचे दोन्ही. मी आज काल किंवा आज मला वाटतं ऐकले. हा, मला वेळच नव्हता, ते जरा प्रॉब्लेम होते. तर मी ऐकल्या पाठवलं. खूप छान वाटलं. आणि आजचं तर तुझं खूप छान आहे. ते शिंपल्यातले मोती, दीपाची दिठी आणि चंद्रविकासिनी, पद्मिनी, पौर्णिमेच्या चंद्राचा धावणारा प्रकाश, सगळंच खूप छान. सगळं छान वाटलं सगळं ऐकताना. खरंच खूप छान.